उल्लासनगर न्यूज में आप सभी का हार्दिक स्वागत है। उल्लासनगर 4 वीनस नाका स्थित निर्माण मजदूर संगठन द्वारा डॉक्टर अण्णा बाबू साठे जयंती महोत्सव बड़े ही धूमधाम के साथ मनाई गई, जहां पर कई गणमान्य हस्तियां उपस्थित थी। आइए लेते हैं इस बारे में अधिक जानकारी इस संगठन के पदाधिकारियों से। जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, अरे हे, जब तक हिंदुस्तान रहेगा। बाबा साहेब, बाबा साहेब, बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, अरे हे, जब तक हिंदुस्तान रहेगा। बाबा साहेब, बाबा साहेब, बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। सात समंदर पार पार, जो ना भूला परिहार हार, संकल्प को बांध के डिग्री में ले आया घर और सुधार। जब तक लोकतंत्र का मान रहेगा, तब तक ये संविधान रहेगा। जब तक लोकतंत्र का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, अरे हे, जब तक हिंदुस्तान रहेगा। बाबा साहेब, बाबा साहेब, बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। जय 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 बोला, जय 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 बोला, जय 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 बोला भीमा जी, जय 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 बोला, जय 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 बोला, जय 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 बोला भीमा जी, जय। जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, अरे हे, जब तक हिंदुस्तान रहेगा। मानव बाबा साहेब, बाबा साहेब, बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, फुलेंचा, महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमराव आंबेडकरांचा, खंडू शिंगारे। तक ये संविधान रहेगा, जब तक जनगण मन का मान रहेगा, जब तक ये संविधान रहेगा, अरे हे, जब तक हिंदुस्तान रहेगा। बाबा साहेब, बाबा साहेब, बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। सात समंदर पार पार, जो ना भूला परिहार हार, संकल्प को बांध के डिग्री
घर उधार सुधार। जब तक लोकतंत्र का मान रहेगा तब तक ये संविधान रहेगा। जब तक लोकतंत्र का मान रहेगा जब तक ये संविधान रहेगा। अरे जब तक हिंदुस्तान रहेगा। बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। जय 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 बोला, जय 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 बोला, जय 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 बोला भीमा जी जय। जय 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 बोला, जय 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 बोला, जय 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 बोला भीमा जी जय। जब तक जनगण मन का मान रहेगा जब तक ये संविधान जनगण मन का मान रहेगा जब तक ये संविधान रहेगा। अरे जब तक हिंदुस्तान रहेगा। मानव बाबा साहेब नाम रहेगा, नाम रहेगा। कामगार के तरफ से बड़े धूमधाम से इधर जयंती मनाना जा रही है। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिनकी 105वीं जयंती अपने विनस नाके पे सबके सहकार्य से, व्यापारी लोगों से, रिक्शा वाले से, हमारे मजदूर कामगार लोगों के वजह से निर्माण मजदूर संगठन के वरिष्ठ हमारे अध्यक्ष मधुकांत जी पथरिया सर, लक्ष्मी मैडम, दामोदर जी गायकवाड़, कार्याध्यक्ष नाना साहब आहिरे और सब इतर लोगों के वजह से आज इधर बड़े धूमधाम से जयंती हर साल आज 5 साल से जयंती मनाई जा रही है। उसके साथ ही साथ 500 लोगों का खाना इधर चालू है। आज लोगों को खाना हमने सबके तरफ से खाने का आयोजन किया है, वो भी इधर भोजन दान करने वाले हैं। और सब इधर आज नाके के मेरे मिस्त्री लोगों, बिगारी लोगों, प्लम्बर, सुतार, कारपेंटर, जब ये कामगार बांधकाम कामगार, महाराष्ट्र शासन के कामगार, नाका कामगार के सब के तरह से आज इधर हाजिर हो गए हैं। और आज अपन इधर ये उल्लासनगर महाबड़े शहर, आज उल्लासनगर का 4 नंबर ये शहर जो है, ये मध्य बीच का ये जगह है, ये बड़े मशहूर जगह है। यहाँ पर अपन बड़े धूमधाम से जयंती मनाने जा
रहे हैं। कृपा अपन ये जयंती में सब शामिल हो गए और सब जयंती में सहभाग होने के हमको उपकुष्टा हमारे पीछे सब खड़े हो गए हैं और अन्ना भाऊ साठे और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संविधान के अनुसार ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज, ये सब महापुरुष के अपन को अभिनंदन करता हूँ और इनके वजह से ये अपन कार्यक्रम कर रहा है। मैं सबका ये गुजारिश करता हूँ और सब इधर जो कार्यक्रम है सब लोग इधर खड़े हैं, उनका धन्यवाद और अभिनंदन करता हूँ। और जयंती में सब लोग जमा हो गए, शामिल हो गए, सबने सहकार्य कर दिया, उनका भी मैं धन्यवाद शुक्रिया अदा करता हूँ। पुलिस डिपार्टमेंट, अग्निशामक दल, ट्रैफिक डिपार्टमेंट, महानगर आयुक्त, ये लोगों ने हमको अच्छा तरह से परवानगी दी है, उसमें भी हमको सबका सहयोग दिया है। कोई अन्नदाते लोगों इधर हमको मदद की है, उनका भी मैं अदा करता हूँ। और इतना मैं बोल के ये सबका रजा लेके हमारे वरिष्ठगण और सब आपने हमको सहयोग दिया, अन्ना भाऊ हमको साठ्यांचा धन्यवाद अदा करता हूँ। जय भीम, आंबेडकरांचा, जय संविधान, जय लहूजी। नवजी वस्ताद साहेबांचा आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती सर्व खेड्यापाड्या शहरामध्ये सर्व कामगार, श्रमिक, कष्टकरी समाज हा जागृत झालेले आहे. अण्णाभाऊ साठे फक्त एका जातीचे नव्हते तर सर्व समाजाचे होते. ते सर्व समाजासाठी त्यांनी मागण्यासाठी आज ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला त्यांनी विधान भवनावरती भव्य मोर्चा काढला. त्याने घोषणा दिली होती की आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. पुढे ते असे म्हणाले की इथली न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. माझ्या वेता कुणापुढं मांडू, कारण की इथली न्यायव्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली. अहो न्याय मागायचा कुणाकडं? याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की तू या देशाचा गुलाम नाहीस तर ह्या जगाचा तू वास्तववादी निर्माण करता आहेस. हे जग तुझ्या हातावरती तरलेलं आहे, या देशाचा मालक आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुला लोकशाहीच्या माध्यमातून या देशाचा मालक बनवला. अरे रोडवरती झोपणारा असो या कामगार असो या श्रीमंत असो, प्रत्येकाला समान न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. कोणी या देशाचं परिवर्तन करत असेल तर या कामगाराच्या हातावरती आहे. तुम्हाला देशामध्ये तुम्हाला बोलता नेता पाहिजे हे ठरवण्याचं काम बाबासाहेबांनी सर्वात मोठा अधिकार दिला, तो म्हणजे मताचा. कारण की पहिला राजा खानदानी पैदा व्हायचा, राणीच्या पोटी जन्म घ्यायचा, पण बाबासाहेब आंबेडकरांनी राणीचं ऑपरेशनच करून टाकलं आणि आता मताच्या पेटीतून राजा तयार होतो. हे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना एक वेळेस ज्यावेळेस लंडन पार्लमेंटमधून बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार आणला होता, त्यावेळेस बाबासाहेबाला एक काँग्रेसचा माणूस कृपालजी नावाचा म्हणाले होते की बाबासाहेब तुम्ही तर अर्ध आयुष्य तुमच्या समाजासाठी गमवलं आणि मताचा अधिकार दिला, तुमचा समाज लाचार आणि मजबूर आहे. त्यावेळेस बाबासाहेबांना त्याला असून उत्तर दिलं होतं, बोले जिस दिन मेरे समाज को मतदान करने का अधिकार समझेगा उस दिन तेरे जैसा भिखारी हिंदुस्तान में दूसरा कोई नहीं रहेगा. प्रत्येकाने सांगितलं अरे तुम्ही सचिन तेंडुलकरला पुरस्कार देता, त्या कोलकात्याला भारतरत्न देता, मग अण्णाभाऊ साठेने ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई वाचवली आणि स्वतंत्र सर्वात भाग घेऊन खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्रात ठेवली. अरे अशा महापुरुषांना तुम्ही केव्हा देणार आहे त्यांना भारतरत्न? अरे भारतरत्न माणूस जे म्हणतात ना, त्या एक ताई म्हणाल्या होत्या की जिथं माणूस मेल्यानंतर मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र, आणि त्या मेल्यावरच माणसाची कदर होती. तर आमच्या अण्णाभाऊसाठी किती दिवस झाले जाऊन तरी त्यांना अजून भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळणार, कधी मिळणार, ही मोठी शौकीन आहे मित्रांनो. एवढंच बोलतो. जय लहूजी, जय भीम, जय महात्मा. नाके पे मेरे मजदूर कामगार भाई मिस्त्री भाई बेगारी सुतारी जो काम करते हैं इधर बारिश में खड़े रहते, कोई छत का, कोई रेस्टोरेंट का, कोई शेड का कोई व्यवस्था नहीं है, टॉयलेट नहीं है, बाथरूम नहीं है, पीने की पानी की सुविधा नहीं है. ये लोग इधर बारिश में खड़ा होकर काम करते, धूप में खड़ा होकर काम करते. सरकार
सरकार को मेरा निवेदन ये गुजारिश मांगनी है कि ये जो भी ये कार्यक्रम, जो भी हमारे मजदूर भाइयों को, जो भी हमारे भाइयों को इधर टॉयलेट मिलना चाहिए, बाथरूम मिलना चाहिए, शौचालय मिलना चाहिए, शहर का RCC पक्का रूम चाहिए, कार्यक्रमों को जगह नहीं है, कार्यालय महानगर ये अपना निर्माण मजदूर संगठन का कार्यालय ऑफिस चाहिए, लिखने को जगह नहीं है, रास्ते पे बैठना पड़ रहा है, कुछ जगह नहीं है, सरकार ने हमको व्यवस्था करके देना चाहिए। ये मेरे संगठन से मैं आपको गुजारिश करता हूँ कि ये बात मिल जाए। सबका धन्यवाद देता हूँ। जय भारत। सर्व महापुरुषांना मानवंदना करून आज साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 जयंतीनिमित्त आम्ही सर्व मजदूर कामगार तसेच आम्ही सर्व समाज बांधव इथं जमा होऊन अण्णाभाऊ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करत आहोत। तसंच आम्ही माननीय प्रधानमंत्री या देशाचे त्यांना ही मागणी करतो की त्यांना यावर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही नम्र विनंती। अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा आज 4 नंबर विनोद चौक या ठिकाणी निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहेत। सार्वजनिक सैनिक जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मला आमंत्रित केल्याबद्दल व सर्व नाक्याच्या अध्यक्ष सदस्य पदाधिकाऱ्यांचं मी भरपूर कौतुक करतो आणि असेच महापुरुषांचे विचार हे जगभरामध्ये पसरवले पाहिजे आणि लोकांना जागृत केलं पाहिजे। आज अण्णाभाऊ साठ्यांचं एवढं मोठं विधान आहे, एवढं मोठं काम आहे जे लोकांच्या समोर करतायत। आपले हनुमंते साहेब आपले नाक्याचे अध्यक्ष प्रसाद गवलोटे साहेब हे जे लोकांना जागृत करतायत हे खरोखर आपल्या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून सतत कार्यक्रम या विनोद चौकामध्ये करतायत सर्व महापुरुषांचे। माझ्या पूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी जिल्हाधिकारी व ठाणे प्रदेशचे कार्यकर्ते व ठाणे प्रदेशचे अध्यक्ष यांच्या वतीने मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व रहिवाशांना, सर्व शहरवाशांना हार्दिक शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा अण्णाभाऊ साठेंचा लवजी वस्ताद साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा